हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच ICDS सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न याची माहिती पाहणार आहोत. परंतु मध्ये मी कोणत्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेची माहिती देणार आहे ते आधी समजून घ्या. कारण आपल्याकडे अंगणवाडी पर्यवेक्षिका हे महिला व बालविकास विभाग जो आहे आपला त्याच्यामार्फत शहरी भागामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका असतात आणि ग्रामीण भागामध्ये अंगण पर्यवेक्षिका असतात. आणि दुसरं जे आहे ते आहे जिल्हा परिषदेमधील पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका म्हणून पर्यवेक्षिका. तर हा जो मी अभ्यासक्रम सांगत आहे हा महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत येणारे जे शहरी आणि ग्रामीण भागामधील अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत, ज्याचे आता फॉर्म सुरू होणार आहे. कोर्टामध्ये केस पडली होती, त्या केसचा निकाल लागलेला आहे, त्यांचा अभ्यासक्रम आहे. जिल्हा परिषदेमधील अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा अभ्यासक्रम वेगळा आहे, ती मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती देईल. मग आता हा जो अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा सिलेबस आहे म्हणजेच ICDS सिलेबस किंवा ICDS सुपरवायझर सिलेबस किंवा ICDS सुपरवायझर एक्झाम पॅटर्न याची आपण माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझ्याकडून अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. पहिल्या 100 लाडक्या बहिणींसाठी याची फी 500 प्लस GST असणार आहे आणि नंतर याची फी 1000 प्लस GST होणार आहे. त्यामुळं पहिल्या 100 लाडक्या बहिणींसाठीच डिस्काउंटमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. याच्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे, पोषण अभियान, संगणक, त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस, मराठी व्याकरण, जनरल नॉलेज, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, अंकगणित या सगळ्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. आणि हा जो सिलेबस आहे हा म्हणजे जिल्हा परिषदेमधील पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका जे की आपल्या ICDS मार्फत येतं, या दोन्हीसाठी उपयुक्त आहे. दोन्हीचाही सिलेबस यामधनं तुमचा कव्हर होणार आहे आणि ह्या 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे हा कोर्स असतो. चला तर मग आता आपण सिलेबसची माहिती पाहूयात. त्याच्या आधीनं परीक्षेचं जे स्वरूप आहे त्या परीक्षेच्या स्वरूपाची मी तुम्हाला माहिती देतो, म्हणजे एक्झाम पॅटर्नची. तर आपल्याला या परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतात आणि गुण असतात 200, म्हणजे 1 प्रश्न 2 गुणासाठी असतो. पण या ठिकाणी 100 प्रश्न हे फक्त 1.5 तासांमध्ये सोडवायचे आहेत. 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत, हे लक्षात असू द्या. आणि जे दिव्यांग उमेदवार असतील त्यांना मात्र अर्धा तास जास्त, म्हणजे त्यांच्यासाठी 2 तास असतात. तर 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. कुणासाठी? ICDS म्हणजे महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत येणारे ग्रामीण आणि शहरी भागातील जे प्रकल्प आहेत तेथील अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी. आणि जे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य सेविका म्हणून भरले जातात सरळ सेवेमार्फत, ज्यासाठी कोणती पदवी पात्रता आहे, त्यांना 2 तासात 100 प्रश्न सोडवायचे असतात. आणि त्यांना मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि GK हा सिलेबस असतो. पण आपला अंगणवाडी पर्यवेक्षिका ICDSचा सिलेबस काय आहे तो आपण आता पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, आपल्याला इंग्रजी पहिला विषय आहे इंग्रजी, त्याचा दर्जा पदवीचा असणार आहे आणि इंग्लिशचे प्रश्न इंग्लिश भाषेतच असतील. त्याच्यावर 10 प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि गुण असणार आहेत 20. त्याच्यानंतरचं आहे मराठी व्याकरण. हे इंग्रजी म्हणजे इंग्लिश ग्रामर बरं का. मराठी व्याकरण त्याचाही दर्जा पदवी असतो. भाषा मराठी, प्रश्नसंख्या 10 आणि गुण असणार आहेत 20. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान GKचा दर्जा पदवीच दिलेला आहे. GKचे सगळे प्रश्न मराठी भाषेतच असणार आहेत. प्रश्न 20 असणार आहेत GKवर आणि गुण असणार आहेत 40. त्याच्यानंतर ICDS योजना व कायदे याचा दर्जा पदवीच आहे. याचे प्रश्न मराठी भाषेतच विचारले जाणार आहेत. प्रश्नसंख्या आहे 20 आणि गुण आहेत 40. तर GK आणि ICDS योजना व कायदे महत्त्वाचे आहेत पहा. त्याच्यानंतर पोषण अभियानचे सगळे प्रश्न हे मराठी भाषेतच विचारले जाणार आहेत. त्याच्यावर 10 प्रश्न असतील आणि गुण आहेत 20. तर हे ICDS योजना व कायदे आणि पोषण अभियान दोन्ही मिळून 30 प्रश्न आणि 60 गुण, त्यामुळे हा भाग महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित हे म्हणजे गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून हे मराठीतच प्रश्न येणार आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 20 प्रश्न असतील. त्याच्यामध्ये गणितावर 10 येतील आणि बुद्धिमत्ता चाचणीवर 10 आणि गुण असणार आहेत 40.
त्याच्यानंतर संगणक ज्ञान म्हणजे कॉम्प्युटरचे जे प्रश्न आहेत ना ते सगळे मराठी भाषेतच येणार आहेत. 10 प्रश्न असतील आणि गुण आहेत 20. असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणाचा हा पेपर होणार आहे. हे झालं ICDS मार्फत ग्रामीण आणि शहरी भागामधील जे प्रकल्प आहेत तेथील अंगणवाडी पर्यवेक्षक याचा सिलेबस. जिल्हा परिषदेमधील ज्या अंगणवाडीला असतं जिल्हा परिषदेमध्ये अंतर्गत येणाऱ्या ज्या अंगणवाड्या आहेत तिथल्या ज्या मुख्य सेविका आहेत ज्यांची नेमणूक ही जिल्हा परिषदेमधून सरळ सेवेनं होते त्यांच्यासाठी पात्रता फक्त पदवी आहे आणि सिलेबस मराठी व्याकरण 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामर 25 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न आणि GK 25 प्रश्न आणि 2 तासात असे 100 प्रश्न सोडवायचे असतात. हे मी जिल्हा परिषदेचं सांगितलं. आणि आत्ता जे परत एकदा फॉर्म भरायला सुरू होणार आहेत त्यासाठी हा सिलेबस आहे आणि आपला जो कोर्स आहे त्याच्यामधून दोन्हीची तुमची प्रॉपर तयारी होऊन जाते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.